नमस्कार, एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की आज संतनगरी शेगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक मोर्चा काढलेला आहे आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून जे काही दिल्लीच्या जंतर मंतरवरती आमरण उपोषण चालू होतं आणि हे काही प्रोटेस्ट चालू होतं, त्यामध्ये ज्या प्रकारे पोलिसांनी हस्तक्षेप करून त्या संपूर्ण प्रोटेस्टला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, त्याचा कुठेतरी या ठिकाणी शेगावच्या युवकांनी निषेध केलेला आहे आणि आज हा मोर्चा या ठिकाणी संपन्न होत आहे. एबीपी मराठीसाठी विठ्ठल अवताळे, समीर देशमुख, शेगाव. शहरातील शेकडो विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा. विद्यार्थी उतरले रस्त्यावर. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि निष्काळजी कारभाराच्या विरोधात शेगावात विद्यार्थ्यांचा एल्लागार. शेकडो विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा. विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन. राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, स्पर्धा परीक्षांमधील कथित गोंधळ तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेगाव शहरात शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा काढत तीव्र निषेध व्यक्त केला. दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला 20 दिवस अन्नत्याग करणाऱ्या सोनम वांगचूक यांना पोलिसांनी ज्या पद्धतीने रुग्णालयात दाखल केले आणि संसद भवनाकडे निघालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून शेगाव शहरातही विद्यार्थ्यांनी मोठा मोर्चा काढून केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात रोष व्यक्त केला. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर रेल्वे स्टेशन, MSB चौक, जगदंबा चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, मोदीनगर मार्गे मोर्चा रोकडियानगर येथील तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी MPSC परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, राष्ट्रीय शिक्षण धोरणात पारदर्शकता आणावी, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता थांबावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशा विविध मागण्या केल्या. तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील संतापांनी आक्रोश व्यक्त केला आहे. शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान होत असल्याचा आरोप करत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन सादर केले. शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक युवती, शिक्षक आणि विविध विद्यार्थी संघटनाचे प्रतिनिधी, पालक सहभागी झाले होते. यावेळी काय म्हणाले विद्यार्थी, शिक्षण यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आमचे प्रतिनिधी समीर देशमुख यांनी बघूया सविस्तर. त्यामध्ये पाहिले असता विविध प्रकारचे पेपर लीकच्या प्रमाणे सर्रास वाढत आहे, तर त्यासाठी देशभरातून आंदोलन चालू आहे. आमचाही एक या ठिकाणी शेगाव तालुक्याच्या वतीने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने आपण आज तहसील कार्यालय शेगाव येथे निवेदन देणार आहोत मॅडमला. आणि हे 21 दिवसापासून सोनम वांगचूक आणि कॉंग्रेस जनता पार्टी यांचं जे उपोषण चालू आहे, त्या उपोषणाला असणार आहे. या उपोषणाद्वारे आम्ही असं सांगू इच्छितो की परीक्षा सर्व पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे आणि नीट परीक्षामध्ये जो घोटाळा झालाय त्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि होणाऱ्या सर्व राज्य शासनाच्या परीक्षा सुद्धा MPSC मार्फत झाल्या पाहिजेत आणि सर्व MPSC मार्फत होऊन आणि सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने झाल्या पाहिजेत. आज शेगाव मध्ये जे आंदोलन चालू आहे दिल्लीला, जे पेपर फुटी होत आहे, पेपर लीक होत आहेत, नीटचे पेपर लीक होत आहेत, त्याच्या विरुद्ध आंदोलनासाठी आम्ही आज शांतीपूर्ण मार्च काढलेला आहे. शिवाजी चौक ते तहसील ऑफिस पर्यंत आमचा मार्च होता. अतिशय शांततेने हा मार्च पूर्ण झालेला आहे. आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहेत की या मार्चच्या माध्यमातून आम्हाला हेच मागण्या करायच्या आहेत की जे पेपर फुटी आहे ते व्यवस्थित, म्हणजे त्याचं काहीतरी सोल्युशन निघायला पाहिजे. जवळपास 20 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. असं तुमच्याही मुलांसोबत होऊ शकते, आमचे भाऊ बहिणींसोबत होऊ शकते. मी ऍज अ टीचर इथे आलेली आहे, माझे पण विद्यार्थी आहेत, मे बी त्यांना पण या गोष्टी फेस करावे लागू शकतात. तर त्यांचा आवाज म्हणून मी इथे आज आलेली आहे की जेणेकरून भविष्यात त्यांच्यासोबत या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. आज जे 20 मुलांची आत्महत्या नाही म्हणता येईल, त्यांनी त्रासून गोष्टीला केलेला आहे, तर त्यांना कुठेतरी न्याय भेटण्यासाठी सोनम वांगचूक जे भूक हडतालवर जवळपास 20-21 दिवसांपासून बसलेले आहेत, एक आपल्या देशाचं एक नेतृत्व म्हणू शकतो आपण, किंवा एक सायंटिस्ट, इंजिनियर, ऍक्टिव्हिस्ट जर शिक्षणासाठी 21 दिवसापासून उपाशी राहत आहे आणि सरकारला त्याचा त्या गोष्टीकडे गांभीर्य नाहीये, तर मला असं वाटतं त्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे
कारण आपल्या सर्वांना सोनम वांगचूक यांची गरज आहे. भविष्यात आपल्या अपेक्षा आहेत की आणखी ते रिसर्च करून आपल्या इंडियाला डेव्हलप करू शकतात. यासोबतच एमपीएससीचे पेपर हे ऑफलाईन पद्धतीने व्हायला पाहिजे. याच्यामध्ये पण विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान आहे. जेही विद्यार्थी इथं आले किंवा नाही येऊ शकले, पालक शिक्षक सर्वांच्या तर्फे माझी सरकारला एकच विनंती आहे आजच्या या मार्चच्या माध्यमातून की आमच्या या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, जे की संविधानिक आहेत. त्याच्यात असंविधानिक असं काही नाही आहे. थँक्यू. जय. आज शेगाव शहरामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी एक आक्रोश मोर्चा काढला आणि याचा उद्देश हा होता की शिक्षण विभागामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे पेपर फुटी होत आहे तर ती भविष्यामध्ये झाली नाही पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भविष्यासाठी काढलेला हा मोर्चा आहे. हा कोणाच्या विरोधात नसून स्वतःचं भविष्य जे आहे ते येणाऱ्या ज्या पिढीचं भविष्य आहे त्यांच्यासोबत हे झालं नाही पाहिजे जे सध्या विद्यार्थी भोगत आहे. नीटचा पेपर फुटला, टीईटीचा पेपर फुटला, उद्या चालून ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा इतर परीक्षा आहेत त्यांचेही पेपर फुटतील. एक विद्यार्थी ज्यावेळेस परीक्षेला बसतो तर तो ज्यावेळेस त्या परीक्षेची तयारी करतो तो तन मन धनाने त्याची तयारी करतो. किती तास एका दिवसातून तो अभ्यास करतो हे जर कोणी पाहिलं तर त्या विद्यार्थ्याचा आक्रोश समजू शकतो की एक विद्यार्थी जर 7 ते 8 तास एका अभ्यासिकेमध्ये बसून अभ्यास करतो आणि तो अभ्यास केल्यानंतर ते एका दिवसाचा विषय नाही तर हा असा 1 वर्ष, कधी 2 वर्ष, कधी 3 वर्ष अभ्यास करावा लागते. मग तो त्या परीक्षेला फेस जातो आणि एवढा अभ्यास करून ज्यावेळेस तो परीक्षा देतो तर माहिती पडते की हा पेपर ऑलरेडी फुटलेला होता. तर त्या विद्यार्थ्याच्या मनात जो आक्रोश आहे तो आक्रोश आज इथं पाहायला मिळाला. ही गर्दी जी तुम्हाला दिसली ही गर्दी नसून हा विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे. आणि या माध्यमातून हा मेसेज आहे की जी पुढची पिढी आहे या पिढीसोबत असं कधी घडलं नाही पाहिजे. यासाठी दिल्लीमध्ये असो का शेगावमध्ये उद्देश हा एकच आहे की शिक्षण व्यवस्थेमध्ये हा बदल झाला पाहिजे आणि हा जर बदल आज झाला तर उद्याची पिढी ही सुरक्षित होईल. हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या देशातील एक शिक्षक, एक सायंटिस्ट, एक इंजिनियर मागच्या कित्येक दिवसापासून उपोषण करतोय आणि तो फक्त कशासाठी तर विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजे म्हणून. या देशामध्ये एक परीक्षा व्यवस्थित घेतला जात नसेल तर या देशाला महासत्ता म्हणण्याचा अधिकार राहणार नाही. मला वाटते शेकडो विद्यार्थ्यांनी आज एकत्र येऊन या ठिकाणी मोर्चा काढला. या देशामध्ये विद्यार्थ्यांचा पेपर फुटला, या देशामध्ये शिक्षकांचा पेपर फुटला. विद्यार्थी आणि शिक्षक हा या देशाचा पाया आहे, या देशाचा कणा आहे आणि तोच जर आज भरडला जात असेल तर मला असं वाटते हा भविष्य या देशाचं नक्कीच नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आज सर्वजण शिक्षक, विद्यार्थी आणि त्यासोबत सर्व पालकगण सुद्धा या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले. त्यांच्या मुख्य मागण्या होत्या, धर्मेंद्र प्रधान हा या देशाचा शिक्षण मंत्री आहे आणि त्या शिक्षण मंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की या देशाचा पेपर जर व्यवस्थित घेतला जात नसेल, लाखो पोरांचं भविष्य जर टांगलेला राहत असेल तर मला असं वाटते हा विद्यार्थी या देशाचा भरडला जाणारा पाया याचं नुकसान या देशाला भोगून द्यावं लागेल. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या सर्व मागण्या इथं शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने मांडल्या. काल दिल्ली येथे जे आंदोलन झालं त्या आंदोलनावरती विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला. अतिशय अमानवी अशा पद्धतीने त्याला म्हणता येईल की म्हणजे इंग्रजांच्या काळात सुद्धा अशा प्रकारे कोणी हात करत नव्हते. या पद्धतीपेक्षा जास्त हाल विद्यार्थ्यांचे करण्यात आले. त्या गोष्टीचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला. सत्ता कोणाचीही असो, हौस्याची असो की गौशाची असो, त्या सर्वांनी विद्यार्थ्यांना गृहीत धरू नये. कारण विद्यार्थी हा उद्याचं भविष्य आहे, विद्यार्थी हा देशाचा पाया आहे. आज जे नेते या देशामध्ये सत्तेवर बसलेले आहेत, विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, या सर्वांनी विद्यार्थ्यांना गृहीत कधी धरू नये. कारण विद्यार्थी हा देशाचा पाया असल्यामुळे त्याच्यासोबत जो अन्याय आज होतोय, विद्यार्थ्यासोबत होणारा अन्याय आज आपल्या सर्वांना एकत्र येऊन थांबवायचा आहे. आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजण इथं तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांमार्फत आपण जिल्हाधिकाऱ्यांना इथं निवेदन देण्याकरिता सगळे जमलेलो होतो. हेच निवेदन पंतप्रधानापर्यंत पोहोचेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि याचा परिणाम हा या देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांच्या यापुढील सर्व परीक्षा नैतिकतेनं होतील, योग्य पद्धतीनं होतील, सिस्टीम व्यवस्थित फॉलो केल्या जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. या निमित्तानं आम्ही सगळे जमलेलो आहोत. धन्यवाद. भारत ज्या पेपर होतात त्या फुटतात आणि याची नैतिक जबाबदारी कुठेतरी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घ्यावी. आणि यापुढे आता आम्ही या पद्धतीचं निवेदन विद्यार्थी, शिक्षक आणि इतर सगळ्यांनी दिलं आहे. पण याच्यावर जर काही झालं नाही की आम्ही निवेदन दिल्यानंतरही काही झालं नाही तर असा मोर्चा किंवा असा आक्रोश मोर्चा पुन्हा काढण्यात यावी याची दक्षता सगळ्याच प्रशासनाने घेण्यात येईल. आज नुकतं व्यवस्थित सांगितलंच आहे. कारण विद्यार्थी हे फक्त अभ्यास करतात, त्यांना इतर गोष्टीमध्ये काही ढवळाढवळ करण्याची अपेक्षा नसते. परंतु जेव्हा पेपर फुटी होते तेव्हा त्यांची मानसिकता ढासळली जाते आणि त्यांना अभ्यास सोडून रस्त्यावर उतरावं लागते. तरी सुद्धा आज विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गानं
सर्व हा मोर्चा पार पाडला आहे. आम्ही सर्वांनी, सर्व शिक्षक मंडळींनी आणि विद्यार्थ्यांनी तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे. तर हे निवेदनाचा पुढे त्यांनी ट्रान्सफर करावं आणि त्यावर विचार करावा. आमच्या ज्या योग्य मागण्या आहेत, न्याय्य मागण्या आहेत, त्या पूर्ण कराव्या अशी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.